शेतकरी मित्रांनो, उद्या 27 एप्रिल 2024 शनिवार उद्या राज्यात फार काही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही, पण तरी देखील ढगाळ वातावरणासह काही भागांना हवामान खात्याने हलक्या पावसाचा इशारा दिला आहे। तर जाणून घेऊया उद्या म्हणजेच 27 एप्रिल रोजी राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असणार आहे याविषयी। तर मित्रांनो, सुरुवातीला उत्तर महाराष्ट्रात पहिले स्थान नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वच परिसरामध्ये उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि काही परिसरामध्ये हलक्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते। त्यासोबतच मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये उद्या रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तसेच ढगाळ वातावरण देखील उद्याच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या भागात देखील उद्या रात्रीपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असेल। तर उद्या रात्री राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो। विदर्भामध्ये पहिले स्थान विदर्भाचा हवामान अंदाज, यामध्ये अकोला, अमरावती, अकोट, अचलपूर, धरणीच्या परिसरामध्ये आणि वर्धा, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूरच्या भागामध्ये दुपारपर्यंत ढगाळ वातावरण असेल। रात्री दरम्यान काही भागात हलका पाऊस देखील सुरू झालेला पाहायला मिळू शकतो, मात्र कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। त्यासोबतच कोकण पट्ट्यात पहिले असता कोकणाच्या कोणत्याही भागात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। फक्त मुंबई, ठाणे आणि रत्नागिरी, रायगडच्या परिसरामध्ये उद्या रात्री ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।